किचनमध्ये आपले स्वागत आहे. आपण इडली सांबर करणार आहोत. त्याच्यासाठी 4 ग्लास तांदूळ, 1 ग्लास त्याच्यासाठी 1 ग्लास उडीद डाळ हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि 6 तासासाठी भिजत ठेवायचे. नंतर मिक्सरवर वाटण करून इडलीला तयार पीठ करायचे. धुवून घ्यायचे आहेत. डाळसुद्धा 4 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. नंतर पाणी ओतून हे 6 तासासाठी भिजत ठेवायचे आहे. डाळ तांदूळ धुवून त्याच्यात ते 6 तासासाठी भिजत ठेवायचे आहे. नंतर संध्याकाळी बारीक करायचे. आपण इडलीसाठी तांदूळ 6 तास भिजवलेत, उडीद डाळ 6 तास, त्याच्यात घालण्यासाठी पोहे आणि साबुदाणा पांढरा शुभ्र होण्यासाठी 1 वाटी साबुदाणा. हे सगळं आता आपण मिक्सरवर बारीक करूया. जरा रवाळच वाटायचं म्हणजे इडल्या छान होतात. पाणी घालून बारीक करायचं. पिठाचा रवाळा करायचा. मिक्सरवर बारीक रवाळा अशा प्रकारे आपल्याला सर्व बारीक करून घ्यायचे. इडलीसाठी पीठ तयार आहे. आता ते पीठ आंबवण्यासाठी आपण ठेवणार आहोत रात्रभर. सकाळी टाकताना सोडा शूट होणारच आहे की फुगलेले रात्रभर. आता ते आपण थोडं काढून घ्यायचं. त्याच्यात मीठ चवीनुसार टाकून द्यायचे. बस की. आणि खाण्याचा सोडा. आणि बेटर चांगलं पीठ चांगलं हलवून घ्यायचे मीठ टाकल्यावर. काय होतं पीठ बघा असा पाहिजे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, अगदी सरसरीत मध्यम असं. जास्त पातळ केलं तर इडल्या फुगणार नाहीत ना, नाहीतच फुगणार ना. ही पात्रात पाणी वाटायचं. 1 तांब्या 2 तांबे काय तुम्हाला वाटायचं ते. पाच वाजल्यापासून साध्या आपण भरूया आणि शिजण्यासाठी ठेवूया. आता इडली आपण वापरायला शिजायला ठेवलेले. चुकून त्याच्याकडून वाट जात नाही तिकडं. आता इडली शिजण्यासाठी ठेवलेले. 15 ते 20 मिनिटं इडली शिजवायची. नंतर कमी गॅसवरच ठेवायची आणि 15 मिनिटं नंतर काढायची. इडली तयार आहे. आता आपण सांबर करूया. इडली बघून घ्या कशी झाली, मऊ स्पंज सारखी बघा. आणि कबड्डी आता इडलीसाठी आपण सांबर करणार आहोत. सांबरसाठी शेवगा, बटाटा 1, टोमॅटो, लसूण पाकळ्या 3-4, 2-3 हिरवी मिरची, तुरडाळ मुगडाळ मिक्स म्हणजे घट्ट दाटसर सांबर होतं. आपण सगळं स्वच्छ धुवून कुकरला लावणार आहोत. कुकरच्या 4 शिट्ट्या करणार आहोत. डाळ व्यवस्थित शिजल्या जाईल. ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे. तेल गरम करून घ्यायचे. जिरीच आहे ना, ती जिरी ना, हे काय
बस का 4 चमचे तेल घातले. जिरी मोहरी उभा चिरलेला कांदा 4 लसणाच्या पाकळ्या घरगुती मसाला 1.5 चमचा, बेडगी पावडर 3 चमचे, मी मटन मसाला पण घालणार. मटन मसाला 2 चमचे, सांबर मसाला आणि तुम्हाला मीठ घालायचं. चांगला गाळ भाजून मीठ घालायचं. सगळं तेलात भाजायचं. कांदा चांगला भाजलेला तर त्याच्यात चटणी, सांबर मसाला, बेडगी पावडर भाजून घ्यायचं. सांबर होतो का नंतर शिजवलेल्या भाज्या, टोमॅटो, डाळ, हिरवी मिरची, लसूण, सुद्धा गरम पाणी वाटायचं. बस का सगळं लागणारच आहे. आता वरून कोथिंबीर टाकायची. गॅस करते बस होईल ना प्रणिता. चवीसाठी साखर साखरेने सांबर मसाल्याने चव छान येते. कसं झाले बघा सांबार. कसली मिरची नाही आपल्याकडे ना. सांबर, इडली, खोबऱ्याची चटणी, कढी सगळं खाण्यासाठी रेडी आहे. या जेवायला, इडली खायला. इडलीसाठी ओलं खोबरं, 4 मिरची, जिरी, 2 लसूण पाकळ्या आणि मीठ मिक्सरवर बारीक करून घ्यायचे सगळं. खोबऱ्याच्या चटणीचं वाटण करून घेतलेलं आहे. फोडणी उद्या सकाळी देणार. आता आपण खोबऱ्याच्या चटणीसाठी फोडणी देणार आहोत. जिरी मोहरी, साखर चवीपुरती ना. सांबर, इडली, खोबऱ्याची चटणी, कढी सगळं खाण्यासाठी रेडी आहे. या जेवायला, इडली खायला.